नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे इझी फूड रेसिपीज मराठी चॅनलमध्ये. उन्हाळा सुरू आहे आणि तुमचीसुद्धा उन्हाळ्यातले पदार्थ बनवायची घाई गडबड चालू असेल. मी सुद्धा आज घाईघाईमध्ये हे साबुदाण्याचे पापड बनवत आहे. त्यासाठी इथे मी एका पातेल्यामध्ये 3-4 ग्लास पाणी घालून घेतले आहे. साबुदाणा मी रात्रीच भिजवून ठेवला होता. साधारण 1-1.5 वाटी येथे मी साबुदाणा भिजवून घेतला आहे. पाण्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून भिजवून घेतलेला हा साबुदाणा या पाण्यामध्ये मी घालून घेत आहे. दुसऱ्या बाजूला 2-3 ग्लास पाणी मी गरम करून घेतले आहे. आता यामध्ये सर्व भिजवलेला साबुदाणा घालून घ्यायचा आहे. एकदम पाणी येथे मी घातले नाही, कारण पाणी जास्त घातले तर पुन्हा साबुदाणा शिजवायला जास्त वेळ लागेल. त्यामुळे बाजूला आणखी गरम पाणी करून घेतले आहे. ते यामध्ये लागेल तसे मी घातले आहे. आपल्याला हे मिश्रण घट्ट आणि पारदर्शी होईपर्यंत शिजवून घ्यायचे आहे. मिश्रण सतत ढवळत राहायचे आहे, कारण हा साबुदाणा खाली पातेल्याला चिकटण्याची शक्यता असते. त्यामुळे मिश्रण सतत ढवळत राहायचे आहे. पाहू शकता, यामध्ये मी आणखी पाणी ॲड केले आहे आणि आता हे मिश्रण पुन्हा चांगले शिजवून घ्यायचे आहे. साबुदाणा शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. 10 ते 15 मिनिटात हा साबुदाणा शिजवून होतो. पाहू शकता, मिश्रण घट्ट झाले आहे आणि साबुदाणा सुद्धा थोडा थोडा ट्रान्सपरंट दिसत आहे. पळीने पापड घालता येतील एवढे हे मिश्रण घट्ट झाले की आता गॅस बंद करून घ्यायचा आहे. ताटाला तेलाचा हात लावून घेतला आहे. यामध्ये मी अशा प्रकारे पळीने पापड घालून घेत आहे. एक एक करून अशा प्रकारे पळीने पापड घालून घ्यायचे आहेत. कडक उन्हामध्ये 2-3 दिवस हे पापड चांगले वाळवून घ्यायचे आहेत. 1 दिवस पापड उन्हामध्ये वाळवले की नंतर ते ताटापासून सोडून उलटे करून वाळवून घ्यायचे आहेत. हे पापड तळल्यानंतर खूप छान फुलतात आणि पांढरे शुभ्र होतात. अशाच प्रकारे मी सर्व पापड ताटामध्ये घालून घेतले आहेत. कडक उन्हामध्ये हे पापड मी 2-3 दिवस वाळवून घेतले आहेत. आता हे पापड आपण वाळल्यानंतर तळून बघूयात. पाहू शकता, तळायच्या आधी पापड केवढा होता आणि तळल्यानंतर पापड दुप्पट फुलला आहे. कमीत कमी साहित्यात उपवासाचे हे पापड खूप सोप्या पद्धतीने बनवता येतात. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.